सिंहासनस्थं पदाम्भोज तेजस्फुरिदिक् प्रदेशं विदिन्द्रादिदेव सदास्मीयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम्। ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी। मी कला कुसरी काहीच नेने बोलतो वचन्याती भाविका एका जनार्दनी तुमचा दास त्याचे आस पुरवावी तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी। नमो सद्गुरु तुकाया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती सेवे लागी सेवक झालो तुमचा लागलो निज चरणा आहो स्वामी तुकाया देवा ओ यावरी न करावा आहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा देवाधिदेवा जगत्रय जेव्हा परीशी केशवा विनंती माझी माझी वाणी तुझे वर्णे गुणनाम ऐशिधी प्रेम काही काळा पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांचे या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका जयांचे केली या स्मरण होई सगळ विद्यांचे अधिकरण ते जीवन श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता हरिने माझे हरिले चित्त भारवित विसरली आता कैसी जाऊ घरा नोही बरा लौकिक। प्रस्तुत प्राप्त कीर्तन रूपी शिवकरिता निवडलेला अभंग विश्ववंद्य महाराष्ट्र भूषण वारकरी संप्रदायाचे आदिगुरु तथा हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचे धर्मगुरू जगद्गुरू श्री संत श्रेष्ठ जगद्गुरू तुकाराम महाराज यांचा अगदी गवळणीपर प्रकरणातील आणि काला या प्रकरणातील चार चरणाचा अभंग आज सेवेसाठी निवडलेला आहे। विठाला सेवेला सुरुवात करण्या अगोदर अल्पासा परिहार देणं अत्यंत गरजेचा महत्त्वाचा तो म्हणजे असा अखिल गुणनिधान आकारण करुणावरून आलय भक्त वांछित कल्पतरू भगवान श्रीकृष्णाच्या या श्रीकृष्ण अष्टमीच्या निमित्ताने आपल्या गावामध्ये प्रत्येक वर्षी दरवर्षी अनेक वर्षापासून बरोबर ना हा आपण गोकुळ अष्टमीचा उत्सव करीत आहात आणि मला असं वाटतंय की आपण 7 दिवस या ठिकाणी 7 दिवस भजन त्याचप्रमाणे नामजप पण होता का विना काकडा आरती वा ही साधना या ठिकाणी केलेली आहे। आणि म्हणून मी नेहमी सांगत असतो 3 दिवसाचा उत्सव असू द्या 8 दिवसाचा असू द्या 11 दिवसाचा असू द्या 15 दिवसाचा असू द्या महिन्याचा असू द्या की चातुर्मास असू द्या त्याची सांगता त्याची परी सांगता ही काल्याच्या कीर्तनाने होत असते। विठाला म्हणून जातेगाव खुर्द या गावामध्ये अगदी आनंदाने 7 दिवस भजन असेल, नामस्मरण असेल, काकडा आरती असेल, ही एक साधना करून आज
खऱ्या अर्थाने त्या उत्सवाची किंवा गोकुळ अष्टमी या उत्सवाची सांगता आहे. आणि सांगता म्हणलं की परिपूर्णता आली. म्हणून मी नेहमी सांगतो, प्रत्येक मनुष्याच्या जीवनामध्ये काला घडावा असं ज्याला वाटतं त्यानं करायचं काय? त्याने 2 गोष्टी करायच्या. काला म्हणजे काय? जीव न राहता जीव ब्रह्मरूप होणे याचं नाव काय? खरा काला आहे. म्हणजे जीव ब्रह्म ऐक्य ज्ञान म्हणजे काला. आत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती याला म्हणायचं काला. विठाला. दुसरं एक कारण आहे, आपल्या वारकरी संप्रदायामध्ये जी रूढी परंपरा पडलेली आहे ती उगीचच नाही. गोपाल कृष्णाने यमुनेच्या तीरावरती बरोबर दुपारी सवंगड्यासह काला केला. ती वेळ कुठली होती? दुपारची होती. म्हणून आपल्या वारकरी संप्रदायामध्ये ही परंपरा आहे. काला कधी असतो आपला? 10 ते 12 म्हणजे दुपारीच आपण सुद्धा काला करतो. ही आताची परंपरा नाही. ज्यांच्या अष्टमी निमित्ताने ही सेवा आहे काल्याची, त्यांनी दुपारी काला केला. म्हणून कीर्तनाची परंपरासुद्धा संतांनी दुपारची ठेवलेली आहे. विठाला. म्हणून आपल्या जीवनामध्ये जर आपल्याला असं वाटत असेल की आपल्यालाही खरा काला मिळावा, तसे 3 पद्धतीनं काल्याचं वर्णन केलेलं आहे. 1, हरिनामाचा खिचडी काला प्रेमी मोहिला साधन. दुसरा, आपण परमात्मा भेटीची इच्छा करतो पण वाट पाहत नाही. आता याच्या उलट व्यावहारिक उदाहरण जर सांगायचं झालं तर मला सांगा, तुम्ही शेतामध्ये कुठलंही पीक घ्या, ज्वारी घ्या. आज आपण ज्वारी पेरली की उद्याच काढायला जातो ना? नाही. इकडं कसं आहे, आज आपण ज्वारी पेरली एक 8 दिवसाला काढायला जातो लगेच मशीन घेऊन, नाही? मग अहो, आपण जर ज्वारी पेरली तर आपल्याला 3, 3.5, 4 महिने प्रतीक्षा करावी लागते. हे व्यवहारातलं सांगतो. मग परमार्थामध्ये प्रतीक्षा नको का? प्रतीक्षा करायलाच हवी. म्हणून मी पहिला मुद्दा सांगितला, ज्याला काला घ्यायचा आहे त्यानं जीवनामध्ये प्रयत्न केले पाहिजे परमात्मा प्राप्तीची. ज्याला काला घ्यायचा आहे त्यानं प्रतीक्षा केली पाहिजे की आपल्याला तो अखिल गुणनिधान, की ज्याला कुठलाच रंग नाही, रूप नाही, गुण नाही, आकार नाही, नाव नाही, गाव नाही, असा जो परमात्मा आहे सद्घन चिद्घन आनंद घन, तो परमात्मा आपल्याला कधी भेटेल, अर्थात आपण त्या परमात्म्याला कधी ओळखू. आणि एकदा का आपण त्या परमात्म्याला ओळखिला हरी धन्य तो संसारी, मग मोक्ष त्याचे घरी सिद्धी सहित. विठाला. जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांनी काल्याच्या संदर्भामध्ये अनेक अभंग निर्माण केले. त्याला प्रसादाचे अभंग असाही उद्देश ठेवून म्हणल्या जातो. पण आज आपण सेवेसाठी गवळणीपर अभंग या ठिकाणी निवडलेला आहे. खरं म्हणजे वेळही घड्याळ सारखं पळतंय, थोडासा हाही विक्षेप झाला. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, नरदेहाला येऊन आपण जर परमार्थ नाही केला, परमात्मा प्राप्ती नाही करून घेतली, तर आपल्यात आणि पशुत काही फरक नाही, बदल नाही. एका ठिकाणी तर तुकोबाराय म्हणतात, नरदेह मिळून जर आपण परमात्मा प्राप्ती करून नाही घेतली तर आपलं जीवन पशुपेक्षा खालच्या दर्जाचं आहे. महाराज म्हणतात, मनुष्यपण तारी
मनुष्यपण तरी साधे नारायण नाही तरी न पशु नाही तरी न पशु मनुष्यपण तरी साधे नारायण नाही तरी न पशु जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, नरदेहाला येऊन जर आपण परमात्मा प्राप्ती नाही करून घेतली तर आपलं जीवन हे पशुपेक्षा खालच्या दर्जाचं आहे. मनुष्यपण तरी साधे नारायण नाही तरी हीन पशु होणे. मग प्रत्येकाच्या जीवनामध्ये काला मिळावा हा संतांनी केलेला आग्रह उगीच नाही. मग गवळणींच्या जीवनामध्ये, गोपाळांच्या जीवनामध्ये या काल्यामुळे काय अवस्था प्राप्त झाली ऐका. तुम्हाला शॉर्टबट शूट सांगतो मी आता, म्हणजे चरित्र आणि अभंग सोडवणं हे सगळं संगत होणार आहे. म्हणून तर मी इथं आल्याच्यानंतर ही गवळण घेतली. विठाला भगवान परमात्मा श्रावण महिन्यातील अष्टमी तिथीला वसुदेव देवकीच्या पोटी कारागृहामध्ये प्रगट झाले. काय झाले? प्रगट झाले. आता तो बालरूप परमात्मा प्रगट झाला. तेवढ्यामध्ये कारागृहाच्या बाहेर रक्षपाळ असे फिरत होते आणि मग देवकीला अशी भीती वाटली, कदाचित हा मुलगा जर रडला आणि हा आवाज रक्षपाळाने, द्वारपाळाने ऐकला आणि जर माझ्या भावाला सांगितलं तर यासुद्धा बाळाला तो जिवंत ठेवणार नाही. कारण याच्या अगोदर त्यांनी 6 मारले, 6ही मारित दुराचारी, आणि 7वा गर्भ योगमायेच्या द्वारा रोहिणीच्या गर्भामध्ये नेऊन ठेवला. 8व्यांदा आता हे बाल जन्माला आलेला आहे, कदाचित माझा भाऊ यालाही मारल्याशिवाय राहणार नाही. पण तेवढ्यामध्ये झालं असं, वसुदेवाने तो बालरूप परमात्मा आपल्या मिठीमध्ये घेतला पण सोडायला तयार नाही. त्यावेळेला देवकी म्हणते, अहो ऐका ऐका स्वामी, तुम्हाला माहिती नाही माझा भाऊ क्रूर आहे, त्याला कुठली दया नाही, तो राक्षस आहे, अधर्माना वर्तन करणारा आहे. तुम्हाला माहिती नाही, तुम्ही त्या बाळाला मिठीतून सोडा आणि माझ्याकडे द्या. सोडा सोडा मिठी, सोडा सोडा मिठी, लपवा 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 जग जेठी, सोडा सोडा मिठी, सोडा सोडा मिठी. स्वामी ऐका, जर 8व्यांदा मला मुलगा झाला असं माझ्या भावाला कळालं तर तो यालाही मारल्याशिवाय राहणार नाही. जने कंसासी कळेल माझ्या बाळासी मरेल, सोडा सोडा मिठी. भीती वाटू लागली अंतःकरणामध्ये, कदाचित माझ्या भावाला जर कळालं तर यालाही जिवंत ठेवणार नाही. आणि तेवढ्यामध्ये वसुदेवाने आपल्या मिठीतून देवकीजवळ बालरूप परमात्मा दिला. दिल्याच्या नंतर झालं असं, एकदम परमात्मा 8 वर्षाचे म्हणजे 8 वर्षाचे झाले आणि बोलू लागलं, मम्मी सांग आता कसं वाटतं तुला. त्यावेळेला देवकीनं सांगितलं, अरे बाबा, जर तू प्रौढ वयाच्या माणसासारखा गप्पा मारू लागला तर कोण म्हणेल तू माझा मुलगा आहे, लहान हो. अगं मम्मी ऐक, मी याच्यासाठी 8 वर्षाचा झालो, आता तुम्ही मला इथे ठेवू नका. मग
नंदाच्या घराला घराला नंदाच्या घराला ठेवी मजा आणि तेथे म्हणजे आता तुम्ही मला इथे ठेवू नका, मग गोकुळामध्ये नेऊन नंद बाबाच्या घरी नेऊन ठेवा. पहिला प्रश्न पडला वसुदेवाला की आपल्या हातापायामध्ये बेड्या आहेत, या कारागृहाची दरवाजे बंद आहेत, त्याला कड्या कुलप लावलेली आहेत, बाहेर रक्षपाळ फिरत आहेत. एवढ्या संकटातून याला गोकुळात न्यायचं कसं? आणि म्हणून जवळच असलेली एक टोपली म्हणा, एक पात्र म्हणा, ते आपल्या जवळ घेतलं, गळ्यातील शेला काढला, त्या टोपलीमध्ये टाकला आणि बालरूप परमात्म्याला त्याच्यामध्ये ठेवलं. पुन्हा प्रश्न पडला, आपल्या हातापायामध्ये बेड्या आहेत, या कारागृहाला कुलप लावलेले आहेत, कड्या लावलेल्या आहेत, बाहेर द्वारपाल रक्षपाळ आहेत, नेमकं बाहेर जायचं कसं? हा पहिला प्रश्न पडला. पण ऐका, तिथे एक आश्चर्य घडले, घटना घडली. जसं वसुदेवाने ज्या टोपलीमध्ये बालरूप परमात्मा आहे, त्या बालरूप परमात्म्याला डोक्यावर घेतल्याबरोबर एक घटना घडली. उचलिला कमळापती पायीची बंधने गळती, पायीची बंधने गळती, पायीची बंधने गळती. उचलिला कमळापती, उचलिला कमळापती एक आश्चर्य घडले, एक घटना घडली. काय? बालरूप परमात्म्याला उचलून डोक्यावर घेतल्याबरोबर सगळी बंधनं निघून गेली, हातापायातल्या बेड्या गेल्या, कारागृहाचे दरवाजे उघडल्या गेले, रक्षपाळ जे होते ना ते मूर्छित होऊन पडले. आणि मग रिमझिम पाऊस चालू आहे, आता जसा बाहेर चालू आहे ना असाच पाऊस चालू आहे. आणि मग बालरूप परमात्मा घेऊन वसुदेवजी यमुनेच्या तीरावर येतात. वेळ कमी असल्यामुळे तेवढ्यामध्ये यमुना ही भगवान श्रीकृष्णाची सासू आहे. कोण आहे? सासू आहे. हे पटलं का तुम्हाला? नाही. मी सांगतो हे नातं पटतंय का तुम्हाला? बरं ऐका, कशी भगवान श्रीकृष्णाची सासू यमुना, त्याचं उत्तर मी तुम्हाला देतो. एकदा समुद्रातून 14 रत्न निघाले, त्यात लक्ष्मी हे काय रत्न आहे. मग भगवान विष्णूच्या अंगावर पिवळा पितांबर पाहून समुद्र भाळला गेला आणि स्वतःची मुलगी लक्ष्मी ही कुणाला दिली? भगवान विष्णूला दिली. आणि भगवान शंकराच्या अंगावर वस्त्रहीनता पाहून त्याला मुलगी नाही दिली, मग विषाची घागर प्यायला दिली. मग सांगा, भगवान विष्णूची पत्नी लक्ष्मी आणि भगवान विष्णूचा अवतार कोण? भगवान श्रीकृष्ण. मग समुद्राची पत्नी यमुना आहे, मग यमुना कृष्णाची कोण झाली? सासू झाली. तसं यमुनेनं इच्छा केली की बस आज जावयाच्या दर्शनाचा चान्स आपल्याला सोडायचा नाही, म्हणून यमुनेचं पाणी सारखं असं वर येत होतं. वसुदेवजी विचार करू लागले, आपण जर बराच काळ इथं थांबलो, एखाद्या द्वारपालानं आपल्याला बघितलं
तर आपला मेहुणा म्हणजे कंस या बाळाला मारल्याशिवाय राहणार नाही. मेलो तरी चालेल, पण या बाळाला आपल्याला नंदबाबाच्या तिथे नेऊन ठेवायचं म्हणून कोणताही विचार न करता यमुने मातेमध्ये प्रवेश केला. मग घोट्यापर्यंत पाणी, मग गुडघ्यापर्यंत, कमरेपर्यंत, छातीपर्यंत, गळ्यापर्यंत पाणी तोंडात जाणार. तेवढ्यामध्ये भगवान श्रीकृष्ण बालरूपामध्ये म्हणतात, बस आता बापाची परीक्षा किती पाहिजे म्हणून डाव्या पायाचा अंगठा यमुनेच्या पाण्याला लावला आणि यमुना माईला दर्शन दिलं आणि यमुना मातेनं मग वाट दिली. पूर चढ्याला आचाट त्याशी लावेला अंगुष्ट. आणि मग बालरूप परमात्म्याला घेऊन वसुदेवजी गोकुळामध्ये जातात. त्यावेळेला पुन्हा 2 घटना घडतात. एक, जे ब्रह्मज्ञान प्राप्त करण्याकरता गुरुग्रही जाऊन राहावं लागतं, अनेक ग्रंथाचं अध्ययन करावं लागतं, अनेक ग्रंथ सोडावे लागतात, अभ्यास करावा लागतो, त्याग करावा लागतो. त्यात अनेक गोष्टीचा त्याग सांगितलेला आहे. एवढं सांगून वेळ घेत नाही, पण ऐका, एवढं कठीण दुर्लभ असलेलं ब्रह्मज्ञान प्राप्त करून घेण्याकरता अनेक सायास करावे लागतात, प्रयत्न करावे लागतात. पण एक घटना घडली. बालरूप परमात्मा गोकुळामध्ये गेल्याबरोबर एवढं दुर्लभ असणारं ब्रह्मज्ञान सगळ्या गोकुळवासियांना कोणतेही प्रयत्न न करता झालं. पुरावा सांगतो, लोका गोकुळीच्या झाले ब्रह्मज्ञान, केलिया वाचून जप तप, विना सायास त्यांना ब्रह्मज्ञान प्राप्त झालं. दुसरी घटना घडली. रात्रंदिवस गोकुळवासियांना एकच चिंता होती, कारण कंस कर वसुलीला यायचा. कर वसुली म्हणजे काय? आता आपण कर म्हणून पैसे देतो. त्या काळामध्ये गोकुळामध्ये स्वतः कंस कर वसुलीला यायचा, म्हणजे दही, दूध, तूप, लोणी हे वसूल करण्यासाठी यायचा. ही सारखी चिंता कुणाला? गोकुळवासियांना, की कधी कंस येईल आणि कधी आपल्याला त्रास देईल हे सांगता येत नाही. ही जी चिंता होती ती चिंता आता गोकुळामध्ये राहिली नाही का? तिथं साक्षात भगवान परमात्म्याने प्रवेश केला. महाराज म्हणतात, चिंता ती पळाली गोकुळा बाहेरी, प्रवेश भीतरी केला देवे. म्हणून मी नेहमी सांगत असतो, एका ठिकाणी चिंता पळाली, एका ठिकाणी चिंता हरपली आणि एका ठिकाणी चिंता वारली. मी तुम्हाला असं विचारतो, चिंता हरवलेली चांगली, चिंता पळालेली चांगली का चिंता वारलेली चांगली? कसं आहे? मी चहा पिऊन येऊ का? तुम्ही बोर झाले का? तुम्हाला हसू का? ऐका, चिंता पळालेली चांगली, चिंता वारलेली चांगली का चिंता हरवलेली चांगली? जिवंत माणसाला जाळते ती चिंता आणि मेल्याच्या नंतर जाळते ती चिता. ही चिंता प्रत्येकाला आहे. नुसत्या चिंतेवर आपल्याला पुन्हा एक तास बोलता येईल. पण सांगा, मेलेली चांगली म्हणजे वारलेली चांगली, हरवलेली चांगली का पळालेली चांगली? मीच सांगतो आहे का? एखाद्या वेळेस आपल्या जीवनातली चिंता जर पळाली तर ती कुठंतरी जाऊन थांबणार आहे. मग गोकुळातली पळाली ती कुठं जाऊन थांबली? कंसाकडे जाऊन थांबली, म्हणजे मथुरेत जाऊन थांबली. नादबाबा म्हणतात, ज्याला वाटतं जन्म मरणरूपी ही चिंता कायमची संपावी, त्यानं हरी हरी म्हटलं ना तर त्याच्या जीवनातली चिंता फक्त हरवते. याचा अर्थ हरवलेली पुन्हा सापडत असते. बरोबर आहे? आणि एका ठिकाणी जर संतांचं दर्शन तुम्हाला झालं, तुमचं भाग्य उदयाला आलं, तर तुमच्या जीवनातली चिंता कायमस्वरूपी वारत असते. अवघी चिंता वारली. पण कशाने? भाग्याचा उदय झाला, उजळले भाग्य, आता अवघी चिंता वारली का? संत दर्शनी हा लाभ. म्हणून आपल्या जीवनातली चिंता खऱ्या अर्थाने वारली पाहिजे. पण गोकुळातील चिंता पळाली आणि कंसाकडे ती आता मुक्कामाला थांबलेली आहे. चला, आता परमात्म्याला तिथं ठेवलं आहे आणि तिथं जी माया आली होती जन्माला, ती माया घेऊन वसुदेवजी मथुरेमध्ये आले. विचार करू लागले की आता जर आपल्याला कोणी बघितलं तर कदाचित आपल्याला सुद्धा दंड देतील.
म्हणून भीत 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 कसे तरी कारागृहात गेल्याबरोबर पहिले जसे कुलप कड्या, जशी पहिली परिस्थिती होती ना तशी सगळी बंधनं आपोआप आली. त्याचं काय कारण आहे? त्याचं एकच कारण आहे, ज्याने परमात्मा डोक्यावर घेतला त्याच्या जीवनामध्ये कुठलं बंधन राहत नाही, आणि ज्याने मायेला डोक्यावर घेतलं त्याच्या जीवनामध्ये बंधन आल्याशिवाय राहत नाही. विठाला आणि मग गोकुळामध्ये परिस्थिती अशी झाली, एक गवळण नंदबाबाच्या वाड्याकडे आली. कारण गोकुळामध्ये एक तप म्हणजे 12 वर्ष सर्व गवळणींनी एकादशीचं व्रत केलं. का माहिती आहे? नंद यशोदेला मुलगा व्हावा, संतान व्हावं, कुलदीपक व्हावा म्हणून. मग काय करायच्या गवळणी? नंदबाबाच्या वाड्यासमोर यायच्या, सगळ्या गवळणी एकत्र यायच्या, आणि मग एखादी म्हातारी गवळण पाठीमागं राहिली ना, मग ती पुन्हा पाठीमागं राहिलेल्या म्हाताऱ्या गवळणींना म्हणायची, अगं चला नंद यशोदेला मुलगा व्हावा, याच्यासाठी आपण सर्वांनी जे एकादशीचं व्रत केलेलं आहे, आज आपण रासक्रीडा खेळूया. आणि म्हणून त्या गवळणी एकमेकीला बोलवायच्या आणि म्हणायच्या काय, चला 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 बाई वृंदावनी. एक सर्वांनी टाळी वाजवा, एक हात वर का, एक चला बाई वृंदावनी, रासक्रीडा पाहू, रासक्रीडा पाहू, नंदाचा बाळ याने केला नवला, नंदाचा बाळ याने केला नवला. नंदाचा बाळ याने केला नवला. कल्पनेची सासू इथं बहुताची जाजू, देह भाव ठेवणी पायी ब्रह्मपदी नाथू. चला 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 बाई वृंदावनी, रासक्रीडा पाहू, रासक्रीडा पाहू, नंदाचा केला नवला, नंदाचा बाळ याने. म्हणजे एकादशीचं व्रत केलं कशासाठी? 12 वर्ष सलग केलं. कशासाठी? नंद यशोदेला मुलगा व्हावा, कुलदीपक व्हावा म्हणून. आणि मग एक गवळण सकाळी सकाळी 4 वाजता नंदबाबाच्या वाड्याकडे आली, यशोदेच्या महालापर्यंत आली, आणि बालरूप परमात्म्याला पाहिल्याबरोबर ती गवळण आता इतरत्र कुठं बघायला तयार नाही, सारखी त्या परमात्म्याकडे बघू लागले. का? कारण तो परमात्मा असा आहे, पाहिल्या वेध लावी. नंदाचा नंदना पाहिला पाहिला, नंदाचा नंदना. त्या गवळणीने बालरूप परमात्मा पाहिल्याबरोबर तिचं मन वेधून घेतलं परमात्म्याने. पाहिला पाहिला
गवळण आली आणि हिला स्पर्श केला. अगं माझ्याशी बोल, एवढी मग्न का झाली तू? त्यावेळेला त्या गवळणीनं सांगितलं, अगं काय सांगू तुला, आता माझी परिस्थिती खूप बदलली म्हणजे आता मी घरी येऊ शकत नाही. विचारलं का? कारण माझं जे चित्त आहे ना त्या बालरूप परमात्म्याने चोरलं. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय अभंगाच्या म्हणतात, त्या गवळणीचं चित्त त्या परमात्म्याने चोरलं. म्हणून तिची अवस्था अशी झाली, ती भार विसरली. भार प्रपंचाचा खऱ्या अर्थाने प्रत्येकाच्या खांद्यावर काय भार आहे, बरोबर आहे. दुसरी एक महत्त्वाची गोष्ट सांगतो तुम्हाला. त्या गवळणीने बालरूप परमात्म्याला पाहिल्यापासून त्या गवळणीची स्थिती ही एवढी बदलली. जर त्या गवळणीने दही दूध तूप लोणी विकायचं ठरवलं तर दही घ्या, दूध घ्या, तूप घ्या हे असं म्हणतच नव्हती. मग काय म्हणायची? कारण परमात्म्याला पाहून ती भुलल्या गेली. कोणी एकी भुलली विकिता गोरस घ्या म्हणे हरी, गोविंदू घ्या कोणी दामोदर घ्या गे. तवा तवा सती मधुर जागे, गोविंदू घ्या कोणी दामोदर घ्या गे, गोविंदू घ्या कोणी दामोदर घ्या. त्या गवळणीची स्थिती अशी झाली, विकायला आणलं दही दूध तूप लोणी, पण म्हणू लागल्या काय, गोविंद घ्या, दामोदर घ्या. मग गवळण त्या गवळणीला हसू लागली. तव हसती. मथुरेतल्या गवळणी हसू लागल्या. कुणाला? त्या गवळणीला. मग तिला विचारलं, का गं बाई तुझ्या बुद्धीत बदल झाला का? तू आणलंय दही दूध तूप लोणी विकण्यासाठी आणि म्हणते हरी घ्या, गोविंद घ्या, माधव घ्या, दामोदर घ्या, हे असं काय बोलते? त्यावेळेला तिनं सांगितलं, जेव्हापासून मी त्या बालरूप परमात्म्याला पाहिलं तेव्हापासून माझं चित्त कशातच लागत नाही, मला असंच व्हायला लागलं. मग त्या गवळणीने सांगितलं, एक काम करतो, आता इथं थांबू नको, तुझ्या डोक्यावर हा जो दह्या दुधाचा भार आहे हा घरी ठेवून ये. ती गवळण म्हणाली, मी आत्ता घरी गेले असते, पण प्रश्न असा आहे, माझ्या डोक्यावर दही दूध तूप लोणी आहे. मी दही घ्या, दूध घ्या, तूप घ्या असं म्हणतच नाही, मी गोविंद घ्या, दामोदर घ्या असं म्हणते. म्हणून आतापर्यंत एकही रुपयाचं दही दूध तूप लोणी विकल्या गेलं नाही.
म्हणून घरी गेल्यावर मला पहिला प्रश्न विचारतील, वित्त म्हणजे पैसा, भार दह्या दुधाचा. पण मी परमात्म्याला पाहिल्यापासून म्हणजे दह्या दुधाचा भारही विसरले आणि वित्त म्हणजे पैसाही विसरले, भारवित विसरले. आणि मग सांग आता कैसी जाऊ घरा, मी घरी कशी जाऊ.